मुंबईच्या दुसरी प्रश्नांवर महत्त्वाची किंवा गोष्ट जो मराठी तुम्ही, लोकांच्या अस्मितेसाठी आहे. आतापर्यंत मुंबईचा महापौर मराठीच होता, शिवसेनेचा होता. मग ही वेळ का आली? हे 1-2 वर्षात तर झालेलं नाहीये. बघा, आणि दुसरा प्रश्न असा आहे सर, याचं की तुम्ही गणित म्हणताय की महानगरपालिकेच्या काही गोष्टींमध्ये दडलेलं आहे. जो आता मी महापौर उदाहरण म्हणून तुम्हाला निवडून आल्यानंतर म्हणजे आता आरोग्य सेवा आहे. तुमचा महापौर निवडून बरोबर आल्यानंतर आहे. तुमच्याकडे काय आज प्लॅन आहे? केम असं काय हॉस्पिटल आहे, नियोजन काय आहे सायन तुमचं की हॉस्पिटल आहे, परप्रांतीयांचे लोंढे नायर थांबवले डेंटल आहे, जातील, आणि ही मराठीला जी सन्मान कस्तुरबा मिळेल, आहे, हिंदीचं ही अतिक्रमण जी थांबेल हॉस्पिटल किंवा आहे, ही मुंबई इतर जे महानगरपालिका सोसायट्यांमध्ये आहे. घरं राज्य नाकारतात, शासनाचं एकच तर हॉस्पिटल आहे, तुमचा ब्रिटिश याच्यावर कालीन प्लॅन काय आहे? हे वर्षानुवर्ष राज्य चालत आलेलं आहे, शासनाने शिवसेनेची मुंबईत सत्ता होती तेव्हा पण हॉस्पिटल चालत आलेलं आहे, ते जे त्या गोष्टी हॉस्पिटल घडत ते आहेत. राज्य शासनाचं ठोस अशी तुम्ही काय उपाययोजना करणार यावर? हॉस्पिटल ही महानगरपालिकेची आहे. बघा, तुम्ही जो घराचा मुद्दा सांगितला तुम्ही मला, हॉस्पिटलमध्ये जाता, समजा त्याच्यावरची मला ठोस आता उपाययोजना आम्ही काय ऑलरेडी झालं? केलेली आहे, पण पडलो, दुर्दैवाने गेलं ती केम. राज्य सरकारने मंजूर केली नाही. आज केम हॉस्पिटल आम्ही हे म्हटलेलं 2200 बेडचं की हॉस्पिटल. खाण्यापिण्याच्या 2200 किंवा बेडच्या धर्माच्या हॉस्पिटलमध्ये आधारावर 15,000 लोक जर घ्यायला आली, घरं नाकारली जात असतील तर त्या सोसायटीची ओसी ऑक्युपेशन आमचं म्हणणं असं आहे, सर्टिफिकेट जे महानगरपालिकेच्या हातात असतं ते त्यांनी रद्द करावं. की हा ठराव महानगरपालिकेमध्ये अनेक लोकं मी तिथे नगरसेवक उपचारासाठी असताना मांडला होता. तो ठराव त्यांचे पैसे आमची कोणी सत्ता नसताना, मनसेचे 28 नगरसेवक असताना बहुमताने मंजूर झाला. मी टॅक्स भरतो, त्यावेळची जी तर ती शिवसेना होती जबाबदारी माझी आहे. त्यांनी त्याला महापालिकेची पाठिंबा दिला. जबाबदारी आहे की जो माझा काँग्रेस taxpayer ॲज आहे, युजल त्याला न्यूट्रल राहिली. तो मग उत्तम भारतीय जनता सेवा पक्षाचे पुरवण्यासाठी मनोज मी tax कोटक भरतो. होते. टॅक्स त्यांनी काय त्याला मला विरोध टाइमपास केला भरायचा नाही. आणि तो प्रस्ताव आम्ही मंजूर शासनाची केला. काहीतरी नोट आली आता तो मंजूर केल्यानंतर नाही तो भरायचा. शासन मला जी दरबारी गेलाय. शासनाच्याकडनं तो प्रस्ताव अजून सेवा पेंडिंग अपेक्षित आहे. शासनाने ती 2 सेवा वेळा परत सुरळीत पाठवला, चालावी महानगरपालिकेने याच्यासाठी 2 वेळा कर परत शासनाला पाठवलं की आणि नाही जर आम्ही कर आमच्या भरून मला प्रस्तावात आरोग्य ठाम सेवा मिळत नसेल तर मला असं वाटतं तुम्हाला ह्या सगळ्या माझा कर गोष्टींची घेण्याचा ती नैतिक अधिकार स्टेटमेंट आहे का? मुंबईच्या म्हणून प्रश्नांवर आम्ही असं किंवा म्हटलं की मराठी परराज्यातनं लोकांच्या जे अस्मितेसाठी येणार आहे. आहे, आतापर्यंत मुंबईचा महापौर त्यांना मराठीच काय होता, रुग्णसेवा शिवसेनेचा देऊ होता. नका असं मग ही वेळ का आली? हे 1-2 वर्षात तर झालेलं नाहीये. बघा, आणि त्या रुग्णांनी दुसरा प्रश्न असा आहे सर, जो की तुम्ही म्हणताय की इतर प्रायव्हेट हॉस्पिटलमधला जो खर्च असतो, महापौर त्याप्रमाणे तिथे निवडून आल्यानंतर म्हणजे किंवा ठाकरे बंधूंचा महापौर त्या निवडून राज्यांनी आल्यानंतर तिथे तुमच्याकडे हॉस्पिटल काय बांधलं प्लॅन आहे? नाहीत असं म्हणून काय इथे लोकं नियोजन काय आहे येतात. तुमचं की परप्रांतीयांचे राज्यांनी लोंढे त्यांच्या थांबवले खर्चाचा भार जातील, उचलावा. मराठीला सन्मान मिळेल,